सकाळी उठून थोडं चालायला जाऊ म्हणलं तर रस्त्याच्या मधोमध कोणाच्या तरी बड्डेची तयारी चालू होती. असो, घरी येऊन आपला छान छान गंध वगैरे लावून देवपूजा केली आणि गरम चहा लेकीला पी म्हणलं तर तिने असं तोंड झाकलं आणि मला चहा फुंकून पी म्हणाली. लेकीला दुसऱ्या आजीकडे सोडून पाण्यातून रस्ता काढत ऑफिसला गेलो आणि सायंकाळी घरी आल्यावर देवबाप्पाला दिवा अगरबत्ती वगैरे लावून दिवसभराचा शीण घालवण्यासाठी नामजप करत बसलो. नंतर आम्ही बाप लेकीने गूळ आणि चणे असे नाचत नाचत खाल्ले आणि बायकोला थोडी भाजी निवडायला मदत केली. आज सकाळी ऑफिसला जाताना रेल्वे स्टेशनवरती एक दुर्दैवी दुर्घटना बघितली. ती बघून माझ्या अंगावरती अक्षरशः काटा आला. आताही आठवलं तर खूप मन हळहळतं. सगळ्यांना एक विनंती आहे आणि सूचना आहे की तुम्ही कुठेही प्रवास करत असा, तुम्हाला कितीही घाई असो, कितीही इमर्जन्सी असो, तुम्ही काळजीपूर्वक प्रवास करा, कारण तुमच्या जीवापेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीही नाही.